आई महाकाली हरचिर या संघाकडून येत आहेत. श्रेयश, दोन्ही संघाच्या एका एक्स्ट्रा प्लेयरने इथे पॅव्हलियन मध्ये यायचंय. MK वॉरियर्स करून पहिलं षटक घेऊन येतोय तो विशाल आणि आई नवलाई हरचिर यांच्याकडून स्ट्राईकवर आहेत ते श्रेयश, सचिन. स्ट्राईकला श्रेयश, नॉन स्ट्राईकला सचिन. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने मारा केलेला आहे. चांगला तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. पाहूया एका धावेवर समाधान. एका धावाने संघाचं खातं खोललेलं आहे श्रेयसने. विशाल आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकला ते सचिन. एक हार्ड हिटर फलंदाज. खूप छान असा सन्मान दिलेला चेंडूला. एक धाव घेतलेली आहे. पाहूया थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते 2 धावा घेतलेल्या आहेत. पाहूया आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अतिशय सुंदर असं गोलंदाजी करताना दिसत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. स्ट्राईकवर आहेत ते सचिन. तिसरा चेंडू छान असा तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव प्राप्त झालेली आहे आणि एका धावेने आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो सचिन याच्या रूपात. पहिला धक्का बसलाय आई महाकाली हरचिर या संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो गणेश. धावसंख्या तिथेच थांबलेली. धावसंख्या आहे 4. सचिन पैसे इथं आणायचे मग आला पैसे घेऊन या आणि जरा बाजूला तिकडं. विशाल आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन 10 रुपये नाही लावत. खेळाडूचा सन्मान नाही तो. 10 रुपये लावत नाही. बाजूला राहा. विशाल आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकवर आहे तो गणेश. आई महाकाली हरचिरी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय विशाल टू गणेश. चांगला चेंडू. तितक्या चांगल्या तऱ्हेने तटवलेला चेंडू पण तो दुर्दैवी ठरलेला आहे. झेल टिपलेला एक उत्तम असा आणि हा दुसरा झटका बसलाय आई महाकाली हरचिर या संघाला गणेशच्या रूपात. भोपळाही न फोडता. धावसंख्या आहे तिथेच थांबलेली 4. पाहूया गणेशची जागा घेण्यासाठी कोण येत आहे आणि गणेशची जागा घेण्यासाठी आले ते प्रवीण. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल विशाल याची. आई महाकाली हरचिर या संघाचे 2 उत्तम असे गोलंदाज त्यांनी तंबूत परत पाठवलेले आहेत. आता आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकवर असतील ते प्रवीण. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत विशाल. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला आहेत प्रवीण. नॉन स्ट्राईक एंडला श्रेयश. पंचांकडून गार्ड घेऊन खेळण्याला तयार. आपल्या षटकातील पुढील चेंडू अतिशय सुंदर चेंडू. एक धाव घेतलेली आहे. एका धावेने समाधानी. एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 5. या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल. अतिशय छान इकॉनॉमी आणि 2 महत्त्वाचे बळी घेतलेले आहेत विशाल याने. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते हार्ड हिटर श्रेयश. पाहूया कशी तुफान फटकेबाजी करतायत. सुंदर चेंडू. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. काही समजू शकलेले नाहीत.
निर्धाव चेंडू आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आई महाकाली हरचिरी या संघाची धावसंख्या झालेली आहे 2-5. पाहूया MK वॉरियर्स कडून दुसरं षटक घेऊन कोण येत आहे आणि MK वॉरियर्स कडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते हर्षल, एक नावाजलेले गोलंदाज, नावाजलेले फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. हर्षल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत आणि आता स्ट्राईकला आहेत ते प्रवीण. हर्षलचा पहिला चेंडू हा थोडासा स्टिकच्या बाहेर गेलेला चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होते आहे 6. असे अतिशय सुंदर असं वातावरण. आणि आता हर्षल दुसरा चेंडू घेतोय, अतिशय सुंदर चेंडू, तितकाच सन्मान दिलेला आहे चेंडूला. एक धाव घेतलेली आहे, एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 7. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो तेजस. श्रेयस, हर्षल टू श्रेयस. पाहूया कसा सामना होतोय. हर्षलचा दुसरा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, तितक्याच सुंदर पद्धतीने तो तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 8. सुंदर असा क्रिकेटचा सामना इथे पाहायला मिळतोय. श्रेयस आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन प्रवीणसाठी. सुंदर चेंडू, फलंदाज काही समजू शकलेला नाही. निर्धाव गेलेला चेंडू, धावसंख्या तिथेच थांबलेली. धावसंख्या आहे 8. हर्षल आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन स्ट्राईकवर आहे तो प्रवीण. संघाचा एक उत्कृष्ट असा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. स्ट्राईकवर आहे श्रेयस, नॉन स्ट्राईक एंडला पण श्रेयस. पाहूया श्रेयसची जोडी काय धमाल करते या मैदानावर. आणि बॉलर आहे तुषार. तुषार टू श्रेयस. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, तितकाच सुंदर पद्धतीने ऑफ साईडला तटवलेला आहे. पाहूया 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन श्रेयससाठी. तुषार टू श्रेयस. सुंदर असा चेंडू, श्रेयस काही समजू शकलेला नाही. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती तुषारकडून. धावसंख्या तिथे थांबलेली, धावसंख्या आहे ती 12. तुषार आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन श्रेयससाठी. सुंदर असा पुन्हा चेंडू, निर्धाव चेंडू. श्रेयसला तुषारची गोलंदाजी काही समजतच नाही आहे, त्यामुळे हाही चेंडू निर्धाव केलेली आहे. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन श्रेयससाठी. चांगला चेंडू, यावेळी मात्र हार्ड हिट केलेला आहे. आणि पाहूया, हा गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. एक उत्तुंग षटकार श्रेयसच्या बॅटमधून. आणि या सामन्यातील हा पहिलाच षटकार श्रेयसच्या बॅटमधून. श्रेयस एक पंचक्रोशीतील नावाजलेला खेळाडू. तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू, तिथल्या चांगल्या तऱ्हेने प्लेस केलेला. एक धाव घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात का, नाही. एका धावेने समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 19. तुषार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकवर आहे तो सेकंड श्रेयस. पाहूया
आणि निर्धाव चेंडू काही समजू शकलेलं नाही आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई महाकाली हर्चिरी या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 18. तीन बाद 19 आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो शैलेश आणि स्ट्राईकला आहे पुन्हा श्रेयश. शैलेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. शैलेशचा पहिला चेंडू स्ट्राईकवर आहे. श्रेयश यष्टी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यश नाही आलेलं आहे. निर्धाव चेंडू शैलेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन श्रेयससाठी. शैलेश टू श्रेयश. चांगला चेंडू तितकाच चांगला तर त्याने टोलवलेला चेंडू पाहूया. झेल सुटलेला आहे. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. पाहूया तिसरी धाव घेत आहेत का. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 21. 3 गडी बाद 21. खूप छान अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये श्रेयसकडून. शैलेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन श्रेयससाठी. सुंदर असा चेंडू पण बॅटची खालची कडा लागलेली आहे. 1 धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 22. आता मात्र शैलेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईकवर आहे श्रेयस. शैलेश टू श्रेयस. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण फटका असफल ठरलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. 2 धावेचा जोरदार प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीपणे घेतलेल्या आहेत. खूप छान रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. आता या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते शैलेशकडून. शैलेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन श्रेयससाठी. चांगला चेंडू आणि एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय. श्रेयसच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. अतिशय जोरदार हिट आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे चा चेंडू स्ट्राईकवर पुन्हा श्रेयस. शैलेश टू श्रेयस. चांगला चेंडू होता. सन्मान दिलेला आहे. 1 धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. पाहूया पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय. 3 धावा आणि 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33. संघाला विजयासाठी 34 धावांचं एक या दिवसातलं म्हणावं लागेल तगडं आव्हान ठेवलेलं आहे.
दोन्ही तगडे असे फलंदाज एम के वॉरियर्सने मैदानामध्ये उतरवलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी कशी जोरदार कामगिरी करतायत. दोन्ही पंचक्रोशीतले नावाजलेले फलंदाज आहेत. स्ट्राईक सांभाळतील हर्षद, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. आणि आई महाकाली हरचिरी संघाकडून पहिलं षटक कोण घेऊन येत आहे पाहूया आपण आता. आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो श्रेयश. आपल्या बॅटमधून एक जादुई फलंदाजी करून संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला श्रेयश याने. पाहूया आपल्या गोलंदाजीतून काय किमया करतोय तो आपल्या संघासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईकवर आहे हर्षल, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. श्रेयस टू हर्षल. श्रेयस आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन हर्षल साठी. चांगला चेंडू, उत्तुंग असा उठवलेला चेंडू. आणि हा पहिल्याच चेंडूत उत्तुंग असा षटकार हर्षलच्या बॅटमधून. आणि संघाचं खातं खोललेलं आहे या षटकाराने. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये हलगर्जीपणा इथं झालेला दिसतोय. श्रेयस आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन हर्षल साठी. आणि ऑफ साईडला चांगला तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 8. श्रेयस आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन हर्षल साठी. हर्षल एक नावाजलेलं नाव या क्रिकेट विश्वामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय श्रेयस. तिसरा चेंडू. छान असा सन्मान दिलेला आहे चेंडूला. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 8. श्रेयस आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन हर्षल साठी. श्रेयस टू हर्षल. उत्कृष्ट असा चेंडू. काही समजू शकलेले नाही हर्षल. बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे थांबलेली. धावसंख्या आहे 8. एक उत्तम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन श्रेयस आपल्या संघासाठी करतायत इथे. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन स्ट्राईकला आहेत ते हर्षल. चांगला चेंडू लेगला प्लेस केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का. नाही, एका धावेवरच समाधान मानलेलं आहे. पण थोडंसं मिसफील्ड झालेले आहे. आणि ती संधी न गमावता दुसरी धाव घेतलेली आहे. आणि इथे 2 धावा घेतलेल्या आहेत अतिशय छान अशा पद्धतीने. आणि 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. अजून या श्रेयस टू हर्षल. चांगला चेंडू तिथल्या चांगल्या पद्धतीने तटवलेला आहे. डिक्लरेशन मध्ये बॉक्समध्ये गेलेला चेंडू. 1 धाव. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एम के वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 11.
राव संघाच्या वतीने दुसरं आणि स्वतःचं पहिलं असं षटक घेऊन स्ट्राईकला आहे पुन्हा हर्षल. एक चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघासाठी. गौरव टू हर्षल पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करेल. गौरव टू हर्षल पहिला चेंडू हर्षलसाठी. चांगला चेंडू तितक्यात चांगल्या तऱ्हेने टटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेले आहे आणि छान अशी रनिंग केलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 12-13. गौरव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक मात्र अजूनही हर्षलकडेच आहे. चांगला चेंडू ऑफला टाकलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे आता मात्र आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 14. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते विशाल. पंचक्रोशीतील एक नावाजलेला हार्ड हिटर फलंदाज. गौरव टू विशाल. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गौरव विशालसाठी. चांगला चेंडू झेल झाला असता पण काही प्रयत्नच केला गेला नाही. यामध्ये 2 धावा चोरण्यात यश मिळालेलं आहे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. गौरव चांगली गोलंदाजी करताना दिसतो इथे. गौरव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन विशालसाठी. चांगला चेंडू तितक्यात चांगल्या तऱ्हेने प्लेस केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधानी. हर्षल. गौरव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन 5वा चेंडू हर्षलसाठी. पाहूया. चांगला चेंडू तितक्यात चांगल्या तऱ्हेने प्लेस केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. छान असं षटक आपल्याला पाहायला मिळतं इथे गौरवकडून. आता मात्र स्ट्राईकवर आहे तर विशाल. गौरवचा शेवटचा चेंडू या षटकातील. छान असा प्लेस केलेला आहे आणि एक धाव घेण्यात यश. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 19. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावा. पाहूया आई महाकाली हरचिरी संघाकडून तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. श्रेयश आलेम स्वतःच्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलाय तो श्रेयश. स्ट्राईकवर आहे तो विशाल. विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करेल. स्ट्राईकवर आहे विशाल. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत. चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने प्लेस केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 20. आता 11 चेंडू 14 धावा. श्रेयश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू एक उत्तुंग असा फिरवलेला पाहूया आणि एक हार्ड हिटर षटकार आपल्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 26.
आणि 8 धावा. तिसरा चेंडू पाहूया. एक धाव घेतलेली आहे. छान असा मारलेला फटका. कीपर पण काही समजू शकलेला नाही. 9 चेंडू 7 धावा. श्रेयस आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन स्ट्राइकवर आहे तो विशाल. श्रेयस टू विशाल. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. काही समजू शकलेला नाही आहे. धावसंख्या तिथेच थांबलेली. धावसंख्या आहे ती 27. 8 चेंडू 7 धावा. हा ऑफला टटवलेला चेंडू. एक धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. दुसरी धाव मिळते का नाही. एका धावेवर समाधानी. एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 28. तर या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राइकवर आहे तो हर्षल. श्रेयस टू हर्षल. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर MK वॉरियर्स या संघाला विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया आई महाकाली हरचिरे संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय सचिन. आता स्ट्राइकवर आहे विशाल. संघाचा आयकॉन खेळाडू सचिन टू विशाल. 6 चेंडू 6 धावा. अतिशय रोमांचक असा सामना इथं चालू आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा करेल सचिन. स्ट्राइकवर आहे विशाल. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन विशालसाठी. पाहूया इथं पंचांचा निर्णयाची वाट बघितली जाते. काहीसा सरपटत गेलेला चेंडू. आणि हा डॉट बॉल. डेड बॉल. उत्तम असा तटवलेला चेंडू ऑफला. एक धाव घेतलेली आहे. आणि रोमांच वाढताना इथे प्रेक्षकांमध्ये 3 चेंडू 3 धावा. पाहूया सामना एक रोमांचक क्षणामध्ये पोचलेला आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. 3 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 2 धावा. सचिन आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन छान असा तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. आणि इथे MK वॉरियर्स हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि